नमस्कार मित्रांनो, मी राहुल वीर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओवरती तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आहे आमची पार्टी। आज ग्रुपची आमच्या पार्टी आहे। तर पार्टीमध्ये कसं काय होणार आहे आणि काय काय मेनू असणार आहे हे बघायला भेटेल आणि पार्टी काय एन्जॉय होते ती तुम्हाला बघायला भेटेल। तर चला मग भेटू आपण आता मेनू बनवताना आणि बघू काय काय नवीन मेनू काय काय आहेत ते आणि बघू काय काय एन्जॉय होते। तर भेटू आपण तिथे जिथं पार्टी आहे, तिथे मित्राच्या घरी पार्टी आहे। तर चला मग भेटू तिथेच। तर मित्रांनो, हे आता आम्ही आलो गावातील मित्राच्या घरी। तर त्याच्या घरी आलो, ते सर्व बसलेत। इकडे रुपेश आहे आणि इकडे मॅच चालू आहे, इंडिया पाकिस्तानची मॅच आहे। आज बघायला एन्जॉय होणार, मजा येणार आहे। आणि इकडे किचनमध्ये अजून काही तयारी झालेली नाही, कांदा कापून झालेला आहे, टमॅटो कापून झाले। तर मित्रांनो, आजचा कुक असणार आहे आपला रुपेश आणि रुपेश आपल्याला करून दाखवणार आहे आज मुंडी आणि चिकन लपेटा। तर तुम्ही बघत राहा आज कशा प्रकारे मुंडी बनते आणि चिकन लपेटा ते मुंडी येते ऑन द वे। स्वतः चालत होते मुंडी आपल्यासोबत। डस्टबिन आहे ना। तर मित्रांनो, आता इथे मुंडी बनवायची तयारी सुरू झालेली आहे। अगोदर रुपेशने तेल टाकलेलं आहे। तर मित्रांनो, तिकडे किचनमध्ये रुपेश मुंडीची तयारी करतोय। इकडे मॅच चालू आहे, ही मॅच इंडिया पाकिस्तान मॅच आहे, चर्चा चालू आहे। आता आतमध्ये चालू आपण पुढची प्रश्न आले मुली आता कांदा वगैरे काय ते करून घे। मयूर अजून एक आले का? इथे आता तेल गरम होण्याची वाट बघतोय। नंतर पुढचं आपण आता तुम्ही बघता तो पहिला बॉल इंडिया पाकिस्तानच्या मॅचचा। चला सुरुवात झाली आता। इथे तर आता सर्व तयारी तर झालेली आहे, मसाले आहेत, कांदा, कोथिंबीर, इथे आता कांदा टाकला, थोडा कांदा जरा लाल परतून घेऊया। भरपूर तेल होतं लावा तुझे बोलतो नको, छोटा आहे ना जास्त कुकर मध्ये बसल्यास बोलले तर बॉईल केल्याचे नंतर लवकर होईल। टाक टाक तेच सांगतो ना, तू फक्त कांदा येणं मारून ठेव रुपेश, बाकीचं काय ते बरोबर। इथे आता नितेश मुंडी धुतोय, तेल घे धुतोय मुंडी टाकायला लागेल ना। काय होणार आहे ना, हे भेजा पण टाकू त्याच्यातच वाटणं हे होईल ना, वाटेल थोडासा तो टाकू दवा। भेजा बकऱ्याचा इथे आता कांदा थोडासा लालसर होत चाललेला आहे, अजून थोडा लाल करूया आणि मग पुढचे मसाले वगैरे टाकून घेऊ। सगळं होतं येतं आपल्याला नाही आणून ठेवणार नाही, लागणार इथं राहील ना, यात आलं टाक थोडा इथे
इकडे आता मुंडी शिजवत घेतलेली आहे. ती शिजून झाल्यानंतर मग जर असं करणार आहे. बघू आता पुढे कसं काय ते. नको ते एक नंबर चव लागेल. कवलीच आहे दिसताना लागेल समोर. इथे आता हळद आणि मसाला टाकलेला आहे. गरम मसाला जो पण घे पोटेचा आहे टाक तो पण मिक्स. या मसाला काय नाही होणार पोट पोटेचा तो काय हॅलो हां हो दे येईल थोडे का देतो पैसे काय त्याला मरू दे रुपये कांदा होईल कमी. तू टोमॅटो टाक माझा ऐक. टोमॅटो हे लागेल टोमॅटो पाणी होईल ना तू सांग मसाला टाकून घे नंतर टोमॅटो टाक. मसाला नको मसाला टाकू बाई पोटेला थोडी हे टाकला गरम मसाला टाकला अद्रक लसूण टाक. मसाला वेगळ्या टाका. प्रत्येक ह्याची टेस्ट असतं ती सुटली पाहिजे. इथे आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कांदा शिजत आलेला आहे. आता अजून तो थोडासा शिजून घेऊया आणि पुढचं काय टाकतो बघूया. तर रुपेश आता याच्यामध्ये रुपेश अद्रक आणि लसूण पेस्ट टाकत आहे. बघा तुम्ही आता एका मुंडीसाठी 2 पॉकेटं टाकायला लागतात अद्रक आणि लसूण पेस्टची. तर 2 पूर्ण पॉकेटं टाकलेले त्याच्यामध्ये. तर ती थोडी शिजवून घेऊया. नितेश बोलतोय अद्रक पेस्ट कमी होईल म्हणून अजून एक पॉकेट तो टाकतोय. म्हणजे 3 एका मुंडीला अद्रक लसूण पेस्ट टाकायला लागतात. तिसरी पण त्यांनी कांदा झाला कांद्याचं झालं आता दोन तेल सोडून इकडे तुम्ही बघू शकता मॅचमध्ये अजून एक पण विकेट नाही गेली. आमची पोरं टेन्शनमध्ये आलेले आहेत. तर अजूनपर्यंत एक पण विकेट नाही गेला. बघू आता विकेटची वाट कधी विकेट जातोय ते. इकडे आमचे 2 खूप मेहनत घेताना मुंडीसाठी. कारण त्यांना जास्त ती मुंडी आवडते. मुंडी बारीक आहे त्यापेक्षा फायनली मित्रांनो इकडे विकेट पडलेला आहे पहिला आणि इकडे जल्लोष साजरा होत आहे. वाव काय सुगंध सुटलाय भारी. अरे बापरे. इकडे नितेश टेस्ट करून बघतोय मसाला शिजलाय का नाही. मीठ टाकलेलं आहे. काय टाकायची गरज नाही. गरम मसाला काय नको एकदम भारी झालेली आहे. थोडा कांदा असतो ना एक नंबर झाला. बोललो मी कांदा लागल त्याला बोललो अर्धाची बाटली घेते त्याला सांगते कांदा टमाटा आहे का आपल्याला लगेच केलं तसंच होईल. कांदा इथे घालते बघ. इकडे आता मयूर नवीन रेसिपी बनवतोय. भेल बनवतोय सर्व मिक्स करून.
बघू काय नवीन आयटम तयार होत आहे. मित्रांनो तुम्ही हे बघू शकता मुंडी रेडी झालेली आहे. मस्त रस्सा आणि वास पण भारी सुटलेला आहे. एकदम खूप चविष्ट झाले असेल. पण माझं तर श्रावण महिना आहे त्यामुळे मी नाही खाणार. मी व्हेज खाणार आहे. हे सर्व मुंडी खाणार आहे. चला आता याच्यानंतर आपण लपेटा कसा बनवतो. आता इथे लपटा तलाला घेतल्यात. हा वा 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 काय सुगंध, काय ती मुंडी आणि काय तो मुंडीचा रस्सा, काय तो लपेटा, सगळं ओकेमध्ये. आणि अजून एक दुसरा विकेट गेलेला इकडे आणि आमचा जल्लोष पुन्हा एकदा सुरू. मित्रांनो आता या मुंडीमध्ये भेजा टाकलेला आहे, थोडंसं वाटण. आता एकदा हे करून घेऊ, उकल येईपर्यंत थांबू आणि मग रेडी होऊन जाईल. आता ही मुंडी तयार झाली. त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून झाकण देऊन ठेवूया. इकडे आता रुपेशने लपेटा घेतला तल्याला, ते पण आपण तळून घेऊ पटापट. मित्रांनो अचानक लाईट गेली तरी पण आम्ही एवढे शौकीन आहेत. पाकिस्तान इंडिया मॅच आम्हाला मोबाईलवर बघून पार्टी चालू येते बघा. पाकिस्तान इंडिया मॅच एन्जॉय करतात.
तर मित्रांनो तुम्ही आता पार्टी बघितली असेल आमची चालूच होती. तर त्यासोबत इंडिया पाकिस्तानची मॅच पण आम्ही बघतोय आणि आता 6 बॉलात 7 रन आलेले आहेत आणि खूप मजेदार क्षण आलेला आहे. आता तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा. तुम्ही पण तुमच्या घरी मॅच बघतच असाल आणि ही व्हिडिओ पण बघा न उद्या तुम्हाला मजा येईलच. तर चला आता बघू आपण काय होते. 6 बॉलात 7 रन पाहिजेत, किती लवकर काढतात की काय होतंय ते बघूया आता आपण. तर चला बघत राहा. बघू शकता इथे 6 बॉलला 7 पाहिजेत. आता ही पुढची मॅच, तर बघू आता काय होतं ते. मॅच जिंकलेली आहे हे तुम्ही बघू शकता आणि खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. तर मित्रांनो तुम्ही आजचे रेसिपी 2-3 रेसिपी बघितल्या आणि आमची पार्टी एन्जॉय केली. त्यासोबत आम्ही मॅच एन्जॉय केली, त्याच्याबरोबर नाच केला तो पण तुम्ही बघितला आणि मजा केली ती पण बघितली. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारे शेअर करा आणि भेटू आपण असंच काहीतरी नवीन घेऊ. तो परत टेक केअर, बाय बाय, सी या.